फ्रेंड्स, आतापर्यंत तुम्ही समराइज रिपोर्ट काढण्यासाठी जर सम इफ आणि काउंट इफ यूज करत असाल तर त्याची आता सुट्टी होणार आहे, किंवा तुम्ही जर पिव्होट टेबल यूज करत असाल तर त्याची सुद्धा सुट्टी होणार आहे, कारण त्याऐवजी पिव्होट बाय आणि ग्रुप बाय हे दोन फॉर्म्युले ऑफिस 365 मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. म्हणजे हे तुम्हाला फक्त ऑफिस 365 मध्येच पाहायला मिळतील. तुम्ही जर एक्सेल यूजर असाल तर तुम्हाला हे दोन्ही फंक्शन माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा खूप टाईम सेव्ह होणार आहे. ज्यावेळी तुम्ही पिव्होट टेबल यूज करता त्यावेळी तुम्हाला तिथे फॉर्मॅटिंग किंवा कस्टमायझेशनचा ऑप्शन मिळत नाही, म्हणजे तुम्ही ते करू शकत नाही. पण ते ड्रॉबॅकसुद्धा तुम्हाला इथे रिमूव्ह झालेले दिसतील, कारण त्याऐवजी आपण पिव्होट बाय आणि ग्रुप बाय हे फंक्शन प्रॅक्टिकली पाहणार आहोत. नेमके हे फंक्शन काय करतात हे प्रॅक्टिकली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण हा व्हिडिओ तुम्हाला खूप यूजफुल असा ठरणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. आणि फ्रेंड्स, माझी एक विनंती आहे, आत्तापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ तुम्हाला यापुढे सुद्धा या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. प्रॅक्टिकली हे फॉर्म्युले पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे. फ्रेंड्स, ग्रुप बाय आणि पिव्होट बाय हे फंक्शन पाहण्याच्या अगोदर आपण डेटा पाहून घेऊया. डेटा अगदी इझी आहे. इथे कॉलम हेडिंग पहा, सिटी आहे, इथे प्रोडक्ट नेम आहे, क्वांटिटी आहे, प्राइस आहे आणि टोटल अमाऊंट आहे. तर आपल्याला आउटपुट काय पाहिजे, तर सिटी वाईज टोटल अमाऊंटची टोटल आली पाहिजे, किंवा प्रोडक्ट नेम वाईज सुद्धा टोटल अमाऊंटची टोटल आली पाहिजे, किंवा क्वांटिटीची टोटल आली पाहिजे, किंवा प्राईसची टोटल आली पाहिजे. टोटल म्हणा तुम्ही, किंवा काउंट आला पाहिजे त्यांचा, किंवा ॲव्हरेज आलं पाहिजे. असे वेगवेगळे फंक्शन आपल्याला इथे ॲप्लाय करता आलं पाहिजे आणि आपल्याला समराइज रिपोर्ट बनवता आला पाहिजे. आता तुम्हाला वाटत असेल की यात काय अवघड आहे, आपण हे तर सम इफ यूज करू शकतो किंवा पिव्होट टेबल पण यूज करू शकतो. पण आपल्याला सम इफ आणि पिव्होट टेबल यूज न करता ग्रुप बाय हे फंक्शन यूज करून हा रिझल्ट आपण किती सेकंदात जनरेट करू शकतो हे प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते की ग्रुप बाय हे फंक्शन तुम्हाला ऑफिस 365 मध्ये पाहायला मिळेल, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा यूज होणार आहे. जर तुम्ही ऑलरेडी एक्सेलवरती काम करत असाल किंवा तुम्ही एक्सेल शिकत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत घेऊन जाणार आहेत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आउटपुट काय पाहिजे हे तुम्हाला समजलेलं आहे, आणि त्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, ग्रुप बाय. टाईप करूया आपण = ग्रुप बाय, टॅब बटन प्रेस करूया. आता टॅब बटन प्रेस केल्यानंतर फ्रेंड्स, आर्ग्युमेंट दिसायला तुम्हाला जरी मोठे दिसत असले तरी सुद्धा आर्ग्युमेंट खूप इझी आहेत, आणि हेच आर्ग्युमेंट आपल्याला पिव्होट बाय मध्ये पण पाहायला मिळणार आहेत. सो आपण ग्रुप बाय मध्येच हे आर्ग्युमेंट अगदी डिटेलमध्ये पाहूया. आता आर्ग्युमेंट देताना जरी हे जास्त आर्ग्युमेंट तुम्हाला दिसत असले तरी सुद्धा फक्त रो, फीड, व्हॅल्यूज आणि फंक्शन हे 3 आर्ग्युमेंट देणं कंपल्सरी आहे. बाकीचे आर्ग्युमेंट फीड हिडर्स, टोटल डेप्थ, सॉर्ट ऑर्डर, फिल्टर ॲरे, फीड रिलेशनशिप हे आर्ग्युमेंट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे हे ऑप्शनल आहेत. हे जरी दिले नाही तरी आपला इथे रिझल्ट येणार आहे. तो रिझल्ट कसा आणायचा ते आता आपण पाहूया. आता रो फीड, तर रो फीडमध्ये काय करायचं, आपल्याला इथे सिटी वाईज टोटल पाहिजे, म्हणून सिटीचा कॉलम सिलेक्ट करायचा. तो कॉलम आपण असाही सिलेक्ट करू शकतो किंवा अशी रेंज पण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस केल्यानंतर आहे तेवढी आपली रेंज सिलेक्ट होणार आहे. आणि परत फॉर्म्युल्याकडे येण्यासाठी कंट्रोल प्लस बॅकस्पेस एंटर करायचे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रेंड्स, या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. तर हे असं काय झालं, आपण आहे तेवढी रेंज पण सिलेक्ट करू शकतो, किंवा नसेल करायचं तर आपण पूर्ण कॉलम पण अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. तर हे आर्ग्युमेंट, फर्स्ट आर्ग्युमेंट पाहिलं आपण रो फीड, नंतर देऊया कॉमा, व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज म्हणजे काय, तर या कॉलममध्ये व्हॅल्यूज यायला पाहिजे ना, नंबरच यायला पाहिजेत. तर आपल्याला काय करायचे, समजा टोटल अमाऊंटची टोटल काढायची आपल्याला सिटी वाईज. आता ही सिटी तुम्हाला रिपीटेड दिसेल, बेंगलोर इथे रिपीटेड आहे, चेन्नई रिपीटेड आहे, म्हणजे प्रत्येक सिटी तुम्हाला इथे रिपीटेड दिसेल पाहायला. तर सिटी वाईज ही युनिक रिझल्ट आला पाहिजे आणि सिटी वाईज टोटल अमाऊंटची टोटल आली पाहिजे. तर त्यासाठी व्हॅल्यूज फीडमध्ये आपल्याला ज्या
कॉलमची टोटल काढायची आहे, तो कॉलम आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. तो कॉलम आपण असा सिलेक्ट केला. आता अगोदरचा कॉलम आपण जसा सिलेक्ट केला होता, रेंज मिसमॅच होऊ नये म्हणून आपण हा पुढचा कॉलम सुद्धा त्याच पद्धतीने सिलेक्ट केलेला आहे. तर व्हॅल्यूज आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर कॉमा. आता कॉमा नंतर फंक्शन. आता मला एक सांगा, जर आपल्याला इथे टोटल काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला कोणतं फंक्शन यूज करावं लागतं फ्रेंड? सम करतो, ॲव्हरेज करतो, काउंट करतो, मॅक्स मिन कोणतं यूज करतो आपण? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी खात्री आहे तुम्ही कमेंट केली असेल. तर आता आपण इथे यूज करणार आहोत सम यूज करणार आहोत आपण. आणि करूया एंटर. एंटर केल्यानंतर पहा आपल्या इथे रिझल्ट आलेला आहे. काही सेकंदात आपल्या इथे रिझल्ट आलेला आहे फ्रेंड. इथे पहा युनिक रेकॉर्ड पण आलेले आहे. जे सिटीचे नाव रिपीटेड होते ते युनिक आलेले आहेत आणि त्यासमोर त्यांची टोटल पण आलेली आहे. इतकंच नाही फ्रेंड्स, त्याची ग्रँड टोटल सुद्धा इथे आलेली आहे. टोटलची टोटल सुद्धा इथे आलेली आहे. मग जर तुम्ही इथे समीप जर यूज करत बसले असते तर तुम्हाला इथे पूर्ण अगोदर युनिक व्हॅल्यू काढावं लागल्या असत्या. ही जी सिटी आहेत ते युनिक काढावं लागले असतं, नंतर त्याचं म्हणजे टोटल करावी लागली असती, नंतर ग्रँड टोटल परत करावं लागली असती. एवढं सर्व करण्यापेक्षा आपण फक्त ग्रुप बाय हे फंक्शन यूज करून काही सेकंदात इथे रिझल्ट आणलेला आहे. फ्रेंड्स, असं नाही की आपण इथे फक्त समज घेऊ शकतो. आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत. पहा इथे समच्या ऐवजी जर आपल्याला काउंट काढायचं असेल तर आपण काउंट काढू शकतो. जर ॲव्हरेज काढायचं असेल तर आपण इथे ॲव्हरेज पण काढू शकतो. तेही अगदी काही सेकंदात. पहा टाईप केल्यानंतर इथे सर्वांचे ॲव्हरेज येणार आहे. अहमदाबादमध्ये टोटल ॲव्हरेज किती आहे, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, म्हणजे इथे तुम्हाला सर्व सिटी वाईज ॲव्हरेज आलेलं आहे. आता इथे जर ॲव्हरेजच्या वेळेस इथे 0 का आलं, इथे डिवाइड बाय 0ची एरर आलेली आहे. आणि जर आपल्याला हे 0 रिमूव्ह करायचं असेल तर ते कसं करायचं तेही आपण पाहूया. तर पहा, ज्यावेळेस आपण इथे रेंज घेतो फ्रेंड्स, आपण इथे पूर्ण कॉलम सिलेक्ट केला होता, तसं न करता आपल्याला फक्त आहे तेवढाच डेटाची रेंज घ्यायची आहे, म्हणजे रो घ्यायचे आहेत. तर ते कसे? तर आता इथे रो फील्डमध्ये आपण सिटीचा कॉलम घेतला, तर आपल्याला आहे तेवढीच रेंज घ्यायची. म्हणजे फर्स्ट सेलवरती क्लिक करायचं, त्यानंतर कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करायचा. परत फॉर्म्युलाकडे जाण्यासाठी कंट्रोल बॅक स्पेस. आणि इथे पहा रेंज आपण काय घेतलेली आहे, A1 to A285 अशी रेंज आपण इथे घेतलेली आहे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट व्हॅल्यूजचा आहे. तर व्हॅल्यूजमध्ये सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे रेंज घ्यावं लागेल ना. तर व्हॅल्यूजमध्ये काय घेतलं होतं आपण, ई म्हणजे टोटल अमाऊंटचा. तर फर्स्ट सेलवरती क्लिक करायचं, कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करायचं. आहे तेवढीच रेंज आपण इथे सिलेक्ट केली. आणि आता करूया एंटर. आणि एंटर केल्यानंतर पहा इथे खाली जो 0 होता तो 0 आपला रिमूव्ह झालेला आहे. फक्त असं नाही की ॲव्हरेजला कोणतंही फंक्शन तुम्ही इथे घेऊ शकता, फक्त ॲव्हरेजच घ्यायचं असं काही नाही. जर आपण इथे सम घेतलं तरी सुद्धा इथे 0 येणार नाही, याची फक्त टोटल येणार आणि आपला इथे रिझल्ट येणार. जर तुम्हाला ग्रँड टोटल काढायची असेल तर ग्रँड टोटल सुद्धा कशी रिमूव्ह करायची ते हे आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, इतकंच नाही तर समजा आपण इथे फक्त सिटी वाईज टोटल काढले, जर आणखीन सुद्धा कॉलम सिलेक्ट करायचं असेल तर आणखीन कॉलम सुद्धा आपण घेऊ शकतो. समजा आपल्याला काय करायचंय की सिटी आणि प्रोडक्ट नेम हे दोन्ही कॉलमची टोटल इथे आली पाहिजे, म्हणजे सम इथे आलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, हे दोन्ही कॉलम असे सिलेक्ट करायचे आणि कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करायचं. नंतर परत कंट्रोल बॅक स्पेस. आणि आता इथे रेंज पहा, A1 पासून B285 पर्यंत आपण इथे रेंज सिलेक्ट केलेली आहे. हे दोन्ही कॉलम आपण एकाच वेळी सिलेक्ट केलेले आहेत. आणि त्याची जर टोटल अमाऊंट आपल्याला काढायची असेल तर ते कॉलम आपला ऑलरेडी सिलेक्ट आहे. फक्त करूया एंटर आणि सी मॅजिक. एंटर केल्यानंतर पहा अहमदाबादमध्ये कॅमेऱ्याचा टोटल किती सेल्स अमाऊंट आपली इथे म्हणजे रेव्हेन्यू जनरेट झाला आहे, हेडफोनचा किती, लॅपटॉपचा किती, मोबाईल माऊस टॅबलेटचा किती, तसंच बेंगलोरमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. काही सेकंदात आपण हा रिझल्ट आणलेला आहे आणि आपली इथे टोटल सुद्धा आलेली आहे. एकाच वेळी असे दोन्ही कॉलम आपण सिलेक्ट करून सुद्धा रिझल्ट पाहू शकतो. जे कंपल्सरी जे आर्ग्युमेंट होते ते आपण पाहिले आता, बट जे ऑप्शनल आहेत तेही आपण पाहूया स्क्वेअर ब्रॅकेटमधले. त्यासाठी देऊया कॉमा. कॉमा नंतर आता इथे फील्ड हिडर्स म्हणून आहेत. जर आपण 0 केलं फ्रेंड्स तर इथे नो म्हणजे आपले फील्ड हिडर येणार नाहीत. आता नेमकी फील्ड हिडर कशाला म्हणतात ते पहा. अगोदर एक रिझल्ट जनरेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. समजा आपण 3 नंबर इथे टाईप करूया. 3 नंबर काय आहे पहा, येस अँड शो. फील्ड हिडर पाहिजे आपल्याला आणि त्या शो पण झाल्या पाहिजे. तर आता आलं लक्षात फील्ड हिडर कशाला म्हणतात, की जे आपण कॉलम हिडिंग दिलेले आहेत त्यालाच फील्ड हिडर म्हणतात. म्हणजे हे सिटी झालं, हे प्रोडक्ट नेम झालं आणि हे टोटल अमाऊंट झालं. तर ह्या फील्ड हिडर आपल्याला इथे आलेले आहेत. त्या जर नको असतील आपल्याला तर आपण इथे 0 टाईप केल्यानंतर पहा 0 म्हणजे नो. 0 टाईप केल्यानंतर त्या फील्ड हिडर आपल्याला इथे येणार नाहीत. किंवा आपण जर इथे 1 टाईप केलं तर यस बट डोंट शो, फील्ड हिडर येणार पण ते आपल्याला इथे शो होणार
नाही. अशा प्रकारे आपण 1 पाहिलं. आता 2 मध्ये तो त्याच्या मनाचे फीड हिडर देतो आपल्याला फ्रेंड. नो बट जनरेट. फीड हिडर नको आहेत, आपण ज्या दिल्यात त्या हिडर नको आहे आपल्याला, बट जनरेट झाल्या पाहिजे. तर त्यासाठी आपण 2 टाईप केलं आणि करूया एंटर. तर इथे पहा फीड हिडर काय आलेले आहेत, रो फीड 1, रो फीड 2 आणि व्हॅल्यू 1. हे व्हॅल्यू असल्यामुळे त्यांनी व्हॅल्यू नाव दिलं आणि ह्या रो फीड 1 आणि रो फीड 2 अशा हिडरला नाव दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे त्या तुम्ही हिडर ठेवू शकता. पाहिजे असतील तर ठेवा, नसेल पाहिजे तर येस करा, बट डोंट शो करा, त्या शो होणार नाही. तर हे आर्ग्युमेंट तुम्हाला समजलं. आता नेक्स्ट आर्ग्युमेंट पाहूया आपण. आता टोटल डेप्थ. टोटल डेप्थ म्हणजे काय, जे आपण पाहिलं होतं की ग्रँड टोटल जर तुम्हाला नको असेल तर ती आपण इथे हाईड करू शकतो. नो टोटल्स 0 जर टाईप केला आणि एंटर केलं तर जी आपली टोटल येत होती ना फ्रेंड्स, ती टोटल इथे येणार नाही. खाली तुम्हाला टोटल दिसते का ग्रँड टोटल, ग्रँड टोटल इथे येणार नाही. ग्रँड टोटल आपण रिमूव्ह केलेली आहे. जर पाहिजे असेल टोटल तर त्यासाठी काय करायचं, फक्त ग्रँड टोटलसाठी परत एकदा 1 टाईप करा, परत एंटर करा, तर इथे आपली टोटल आलेली आहे. दिसली ग्रँड टोटल इथे आलेली आहे आपली. तर 0 कशासाठी असतो, 1 कशासाठी असतो हे तुम्हाला समजलं असेल. त्यामध्ये नेक्स्ट ऑप्शन काय आहे फ्रेंड्स, सेकंड नंबर जर टाईप केला आपण तर ग्रँड अँड सब टोटल. तर हे सब टोटल कधी तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी रो फीडमध्ये 2 कॉलम असतील तर त्याच वेळेस हा ऑप्शन लक्षात येईल. तर ऑलरेडी आपल्या रो फीडमध्ये 2 कॉलम आहेत म्हणून आपण इथे करूया 2 आणि करूया एंटर. तर आता पहा अहमदाबादची ग्रँड टोटल इथे आलेली आहे, नंतर बेंगलोरची ग्रँड टोटल इथे आलेली आहे. प्रत्येक सिटीची ग्रँड टोटल इथे आलेली आहे. दिसते तुम्हाला हैदराबाद सिटी, जयपूरची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे आणि परत ग्रँड टोटल म्हणजे पूर्णची पण इथे ग्रँड टोटल आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इथे सिटी वाईज प्रत्येक सिटीची ग्रँड टोटल आलेली आहे. याला सब टोटल म्हणतात. हे जे दिसतंय तुम्हाला याला सब टोटल म्हणतात आणि याला ग्रँड टोटल म्हणतात. ती कशी आणायची तेही पाहिलं आपण. म्हणजे किती आपण समराइज डेटा बनवू शकतो फ्रेंड्स काही सेकंदात. इथे पिव्होट टेबल वगैरे सुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही. पिव्होट टेबल समीप यूज न करता आपण काही सेकंदात रिझल्ट जनरेट करू शकतो. आता नेक्स्ट काय आहे, -1 जर प्रेस केलं तर ग्रँड टोटल कुठे येणार, टॉपला येणार. आणि -2 प्रेस केलं तर ग्रँड अँड सब टोटल ॲट टॉप. म्हणजे पहा ना, -2 टाईप करून पहा, जी आपली खाली येत होती ती वरती येणार. हे पहा अहमदाबाद इथे वरती आली अगोदरच, ग्रँड टोटल पण कुठे आली अगोदरच इथे वरती टॉपला आलेली आहे. तर असं आपण करू शकतो. टोटल पाहिजे असेल तर फक्त टोटल घ्या, जर सब टोटल पण पाहिजे असेल तर 2 टाईप करा. आणि आपण फक्त आता इथे 1च टाईप केला, मग आपली इथे फक्त ग्रँड टोटल येणार आहे. आणि ती कुठे येणार आहे, बाय डिफॉल्ट इथे बॉटमला येणार आहे. ती जर टॉपला घ्यायची असेल तर काय करायचं, -1 करायचं आणि सब टोटल आणि ग्रँड टोटल टॉपला घ्यायचं असेल तर -2 करायचं. नावावरून समजते, तुम्ही हे ट्राय नक्की करून पहा. आता नेक्स्ट आर्ग्युमेंट आहे आपलं सॉर्ट ऑर्डर. सॉर्ट ऑर्डर म्हणजे काय, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं. समजा जर आपण -1 केलं तर ते डिसेंडिंग ऑर्डरने येणार आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे Z to A. पहा -1 करा, Z to A. अगोदर अहमदाबाद येत होतं, आता काय आले, पुणे आलेलं आहे. पुणे सिटीचा रेकॉर्ड अगोदर आल्यानंतर मुंबई, अहमदाबाद तुम्हाला इथे लास्टला आलेलं दिसेल. म्हणजे काय झालं, डिसेंडिंग ऑर्डरने आपण हे सॉर्टिंग केलेलं आहे. जर 1 केलं तर ते परत एकदा असेंडिंग ऑर्डरने येणार आहे. म्हणजे A to Z ही झाली असेंडिंग ऑर्डर. हे नेक्स्ट आर्ग्युमेंट पण अगदी इझी आहे, ते आपण पाहिलेलं आहे. नंतर देऊया परत एकदा कॉमा, फिल्टर ॲरे. जर आता हे सुद्धा ऑप्शन अगदी इंटरेस्टिंग आहे. आपल्याला काही ठराविक सिटीचंच रेकॉर्ड पाहिजे असेल तर आपण काय करणार, त्या फिल्टर ॲरेमध्ये आपण पूर्ण तो सिटीचा कॉलम सिलेक्ट करणार. असं आपण कॉलम सिलेक्ट केला, नंतर इज इक्वल टू, त्याला काय करायचं, इज इक्वल टू. आपल्याला जर फक्त पुणे सिटीज पाहिजे असेल तर आपण टाईप करूया पुणे, पण टाईप करताना डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाईप करायला विसरू नका आणि करूया एंटर. आता पहा फक्त आणि फक्त आपल्याला इथे पुणे सिटीचं रेकॉर्ड आलेलं दिसते. आणि यासाठी तुम्ही डेटा व्हॅलिडेशनचा पण यूज करू शकता ना. समजा इथे घ्या, इथे आपण डेटा व्हॅलिडेशन क्रिएट करून ठेवूया. तर डेटा टॅबमध्ये डेटा व्हॅलिडेशन, हे डेटा व्हॅलिडेशन कसं करायचं हे तुम्हाला माहिती असेलच. परत एकदा मी तुम्हाला सांगते, डेटा टॅबमध्ये डेटा व्हॅलिडेशन आणि सोर्सच्या ठिकाणी हा आपण पूर्ण कॉलम सिलेक्ट केला, कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो हा सिलेक्ट केला आणि ओके केलं. तर आता समजा आपण काय करायचं, आता परत एकदा इथे
ज्यावेळेस आपण इथे फॉर्म्युला टाईप केलेला आहे आणि इथे जे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलं आहे ना आपण, तर त्याऐवजी आपण फक्त ही सेल सिलेक्ट करून एंटर करूया. व्हॅल्यू म्हणून एरर येत आहे कारण आपण इथे कोणतंही सिटी सिलेक्ट केलेली नाही. जर इथे आपण हैदराबाद सिलेक्ट केलं तर हैदराबाद येणार आहे. इथे जर आपण मुंबई सिलेक्ट केलं तर मुंबई येणार आहे. जे काही तुम्ही इथे सिटी सिलेक्ट कराल त्याचा रिझल्ट काही सेकंदात इथे जनरेट होते. डेटा व्हॅलिडेशन यूज करून आपण काही सेकंदात इथे रिझल्ट जनरेट केलेला आहे. तर हे समजलं तुम्हाला हे कसं आपण इथे यूज केलेलं आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे आर्ग्युमेंट अगदी इझी आहे. तुम्ही पाहून पण तुम्हाला येऊ शकता. यामध्ये काही अवघड नाही. जेवढे आर्ग्युमेंट ठेवायचे तेवढे ठेवा. ज्याची गरज आहे ते ठेवा. बाकीचे नाही ठेवले तरी पण चालेल. ओके. आणि इथे फ्रेंड्स फक्त आपण सम नाही तर आपण इथे काउंट, ॲव्हरेज वगैरे सर्व करू शकतो. फक्त जर आपल्याला व्हॅल्यूजमध्ये दुसऱ्या समजा आपल्याला प्राईसची जरी टोटल काढायची असेल किंवा क्वांटिटीची जरी टोटल काढायची असेल तर आपण असा क्वांटिटीचा जरी कॉलम सिलेक्ट करून एंटर केलं तर क्वांटिटीची सुद्धा इथे आपली टोटल येणार आहे. किंवा त्यांचा काउंट वगैरे पण आपण काढू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत. ते फंक्शन यूज करून आपण इथे सम, ॲव्हरेज, काउंट, प्रोडक्ट वगैरे सर्व काही इथे काढू शकतो. जर तुम्हाला फक्त एकच कॉलम पाहिजे असेल रो फीडमध्ये तर तेवढाच कॉलम सिलेक्ट करा. कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करा. परत कंट्रोल बॅकस्पेस करा आणि एंटर करा. तर इथे फक्त तेवढाच कॉलमची सुद्धा काय जे तुम्ही पुढे व्हॅल्यूजचा कॉलम सिलेक्ट केला असेल त्यानुसार क्वांटिटी असेल तर क्वांटिटीची टोटल येईल. प्राईज असेल तर प्राईजची टोटल येईल. जे काय असेल त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे येणार आहे. ओके. तर आपण इथे काय घेतलं आहे, क्वांटिटीची टोटल आपली इथे आलेली आहे. आता हे झालं ग्रुप बाय. पण थांबा, व्हिडिओ आणखीन संपलेला नाही. आणखीन पुढे खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ते नेक्स्ट म्हणजे आहे पिव्होट बाय. आता पिव्होट बाय सुद्धा सेमच आहे. म्हणजे याचे आर्ग्युमेंट पहा तुम्ही. हे आर्ग्युमेंटसुद्धा तुम्हाला सेमच पाहायला मिळतील. यामध्ये सुद्धा वेगळं काहीच नाही आहे. अगदी इझी आर्ग्युमेंट आहेत. हे पहा इथे काय आहे तुम्हाला, रो फीड, कॉलम फीड, व्हॅल्यूज, फंक्शन आणि जे हे नेक्स्ट आहेत हे आर्ग्युमेंटची काही गरज नाही आपल्याला. फीड हिडर्स, रो टोटल डेप्थ, रो सॉर्ट ऑर्डर, कॉलम टोटल डेप्थ, कॉलम सॉर्टर ऑर्डर वगैरे तर याची काही जास्त गरज पडत नाही. पण रो फीड, कॉलम फीड, व्हॅल्यूज, फंक्शन हे सेमच आर्ग्युमेंट आहे. फक्त इथे कॉलम फीड तुम्हाला एक्स्ट्रा दिलेलं आहे. म्हणजे ते काय आहे हेही तुमच्या लक्षात येईल की काय नाही, जे आपण डबल कॉलम एकाच वेळेस सिलेक्ट करत होतो ते कॉलम आपल्याला इथे सिंगल सिलेक्ट करायचे. तर आपल्याला काय करायचंय की समराइज रेकॉर्ड काढायचे. कसं, तर इथे सिटी वाईज काढायचे आपल्याला. म्हणून आपण काय केलं, इथे सिटीचा पूर्ण कॉलम सिलेक्ट केला. कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस केलं. नंतर कॉमा देऊया. आता कंट्रोल बॅकस्पेस जाऊया म्हणजे आपण फॉर्म्युल्यामध्ये येऊया. नंतर कॉलम फीडमध्ये काय करायचं आपल्याला इथे सिटी वाईज पण आणि प्रोडक्ट वाईज पण आपल्याला इथे टोटल काढायची. म्हणून आपण परत हा प्रोडक्ट नेम जे आहे तो कॉलम आपण इथे सिलेक्ट केला. नंतर कॉमा देऊया. कॉमा नंतर कुठे आलो आपण इथे व्हॅल्यूजमध्ये. व्हॅल्यूज तर आपल्याला याची टोटल काढायची. म्हणून आपण हा जो टोटलचा कॉलम आहे फ्रेंड्स तो कॉलम आपण इथे सिलेक्ट केला. किंवा तुम्ही क्वांटिटीचा पण करू शकता किंवा प्राईसचा पण करू शकता. तो कॉलम आपण सिलेक्ट केला. नंतर कॉमा देऊया आणि फंक्शन. यासाठी कोणतं फंक्शन यूज करायचं तर आपल्याला याची समज काढायची आहे ना, म्हणून आपण टाईप करूया सम आणि करूया एंटर. इथं सुद्धा आपण ॲव्हरेज वगैरे काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर पहा जसं आपलं पिव्होट टेबल येत होता फ्रेंड्स त्या पद्धतीने इथे रेकॉर्ड आलेलं आहे आपलं. म्हणजे कॅमेरा, हेडफोन, कीबोर्ड, लॅपटॉप हे प्रोडक्ट नेमवरती आलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे सिटी युनिक आणि सगळे युनिक रेकॉर्ड पाहायला मिळेल तुम्हाला. सिटी युनिक आहेत, नंतर प्रोडक्ट नेम युनिक आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचा टोटल सेल किती झाला आहे. कॅमेराचा अहमदाबादमध्ये किती झाला, हेडफोनचा किती झाला, कीबोर्ड अहमदाबादमध्ये नसेलच त्यामुळे इथे काहीच व्हॅल्यू नाही आली. लॅपटॉपचा पहा किती झाला आहे. तर असं पिव्होट टेबलमध्ये तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. म्हणजे पिव्होट टेबल ऐवजी सुद्धा आपण पिव्होट बाय हे फंक्शन यूज करू शकतो. मग तुम्ही याला तुमच्या पद्धतीने फॉर्मॅटिंग वगैरे देऊ शकता, कस्टमायझेशन वगैरे करू शकता ना. पिव्होट टेबलला तुम्हाला फॉर्मॅटिंग वगैरे देता येत नव्हतं, पण इथे तुम्हाला काय फॉर्मॅटिंग द्यायचं ते फॉर्मॅटिंग सुद्धा तुम्ही देऊ शकता. पायाची टोटल वगैरे इथे ग्रँड टोटल आलेली आहे. इथे सुद्धा तुम्हाला खाली ग्रँड टोटल वगैरे आलेली दिसेल. हे सर्व पिव्होट टेबलमध्ये तुम्ही नक्की पाहिलं असेल. इथे ग्रँड टोटल, ह्या साईडला पण ग्रँड टोटल आलेले आहे. सेम जसं आपण पिव्होट टेबलमध्ये करत होतो तेच तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. तर पिव्होट टेबल यूज न करता पिव्होट बाय हे फंक्शन यूज करून आपण काही सेकंदात कसा रिझल्ट जनरेट करू शकतो हे तुम्हाला नक्की समजले असेल. इथे सम नाही तर तुम्हाला इथे काउंट काढायचं असेल तर तुम्ही काउंट पण करू शकता. हे फक्त
कॅमेरा किती त्याचा काउंट वगैरे येईल. जे फंक्शन यूज करायचे फ्रेंड्स ते फंक्शन तुम्ही इथे यूज करा आणि समराईज रिपोर्ट तुम्ही इथे क्रिएट करू शकता. त्याला फॉर्मॅटिंग वगैरे पण करू शकता. तर हे दोन्ही फंक्शन तुम्हाला नक्कीच समजले असतील अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक पण केलं असेल. फ्रेंड्स, अशा रीतीने हे ॲडव्हान्स लेव्हलचे फॉर्म्युले आपण अगदी ते डिटेलमध्ये पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते समजले असतील. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत पहा किंवा जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, लाईक करा. जाता एक टिक करून जायला काय हरकत आहे. या व्हिडिओला लाईक करा. शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला आणखीन असेच नवीन काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. ते व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे मी लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.